आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. पिल्लांना सगळीकडे शोधले पण ती गोंडस पिल्ले काही सापडेच ना. शेवटी हताश होऊन ती पिल्ले येण्याची वाट पाहू लागली. कित्येक दिवस गेले, महिने गेले, पिल्लं काही परतलीच नाही. पण पक्षिणीने त्या पिल्लांची वाट पाहणं काही सोडलं नाही. तिच्या मनात कुठेतरी पिल्लांची परतण्याची आस होती आणि घडलं तेच. धो धो कोसळणाऱ्या पावसात कुठून तरी रंगीत पक्ष्यांचा थवा विसावा घेण्यासाठी त्याच घरट्यात आला. पक्षिणीने आपल्या पिल्लांना ओळखले. पिल्लं मोठी झाली होती पण आपल्या आईच्या मायेच्या पंखांची ऊब त्यांना उमजली. बऱ्याच महिन्यांनी पक्षिणीची पिल्लं पक्षिणीकडे परतली होती. पक्षिणीला खूप आनंद झाला. परतून आलेली तिची मोठी झालेली पिल्लं नंतर तिला आणि वटवृक्षाला सोडून कधीच कुठे गेली नाही. हो काही हो, तात्पर्य काय? जे आपलं असतं ते आपल्यापासून कितीही दूर केलं तरी ते आपल्याकडे परततं. मग रूपा मावशी आणि कमला आजी एक ना दिवस आपल्या नाही त्यांच्या या घरात नक्की परततील. खूप मोठ्यांसारखं बोलतंय माझं पिल्लू. तुझ्याकडूनच शिकली. हुशार झाली असं? ते मी आधीपासूनच होते, आता जरा जास्त हुशार झाली. ते महत्वाचं नाहीये. मी काय म्हणते, आपण चेंज म्हणून कुठेतरी फिरायला जाऊया? फिरायला नाही. हे बघ, आधीच आपल्या अभ्यासाकडे खूप दुर्लक्ष झालेलं आहे आणि खूप कामं राहिलेली आहेत. आता सुट्टी फक्त दिवाळीत. प्लीज, लांब नाही जायचंय, जवळच जायचंय आपल्या फार्म हाऊस वरती. फार्म हाऊस वर? प्लीज, आपली सिक्रेट जागा. प्लीज. बर, जाऊया नंतर. नंतर नाही, आत्ता 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 लगेच. आता लगेच? हो. अगं चिवताई, चल दादा रे, मला नाही जायचंय. चल ऐक. हो, ते दुबईला घेऊन जाणारे साहेब कुठे? ते बघा तिकडे. दादा दादा, अरे दया कर ना माझ्यावर, मला नाही जायचंय दुबईला. हे बघ, तू आता माझ्यावरती दया कर. हा, आणि तर गप उभी राहा. मी त्या साहेबाला भेटून येतो. उभी राहायचं. हा, अजिबात हलू नको. उभी राहा बरं इथं. ऐक तू माझं. रूपा, ताईसाहेब, रूपा 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 थांब. रूपा थांब. ती आपल्याला बघून अशी पळून का गेली? घाबरलेली वाटत होती. चल बघूया. तू इथेच थांब, मी आले. हा, एक्सक्यूज मी, तुम्ही यांना पाहिलंय का? आत्ताच याच दिशेने जाताना पाहिलं मी त्यांना. नाही? एक्सक्यूज मी सर, तुम्ही यांना पाहिलंय का? नाही. थँक्यू. तुम्ही यांना पाहिलंय का?
तुम्ही यांना पाहिलंय का? वाटलं नव्हतं कधी विमानाने प्रवास करू शकेल. हो ना, तेही पासपोर्ट नसताना. एक्सक्यूज मी, तुम्ही इथे कशासाठी जमला? आम्हाला दुबईत घरकामासाठी ऑफर आली आहे. ते पण रग्गड पेमेंट मध्ये. आई काय झालं? नाही, काही नाही. अहो साहेब, पैशाचं काय घेऊन बसलाय? पैसे कुठे पळून चालितोय? अर्धे पैसे आता घ्या, अर्धे पैसे माझ्या बहिणीचा पगार झाला घ्या की त्यातून कापून. नाही जमणार बाबा. फॉर्मॅलिटी नावाची काही गोष्ट असते की नाही. साहेब एक काम करा, मला 1-2 दिवसाची मुदत द्या. हा, पैशाचा बंदोबस्त कुठून तरी करतो मी. किराणा मला तर दुकान नाही उघडले आम्ही. दुबईत नोकरी देतोय बायकांना. तिकडे जाण्यासाठी ना कागदपत्र बनवावी लागतात. खूप मोठा खर्च येतो त्याला. अर्धे पैसे ट्रस्ट करतेत, अर्धे पैसे तुम्हाला भरायचे आहेत ना. अहो पण 10,000 सुद्धा खूप मोठी गोष्ट आहे आमच्यासाठी. 10,000 मोठी रक्कम आहे. मग एक काम कर, तुझ्या बहिणीला परत घेऊन जा. आता ना मोठे साहेब येत आहेत, मला तमाशा नको आहे त्यांच्या समोर. अहो साहेब, गरीबाकडे जरा बघा. हे का रे? ओ ओ हा साहेब, काम होत आलंय. सगळ्या बायका रेडी आहेत, पण तिकडे एअरपोर्टला पोहोचायला 2-3 तास तरी लागतील. गुड. कोणाला काही संशय? नाही साहेब, कोणाला काहीच संशय नाही. सगळ्या बायकांना असं वाटतंय की त्यांना दुबईत घरकामासाठी घेऊन चाललोय, पण तिकडे गेल्यावर त्यांना कळेल की दुबईत येऊन खूप मोठी चूक केली म्हणून. हो, ते आहेच. बर, एअरपोर्टला जाईपर्यंत काळजी घ्या. खूप जबाबदारीचं काम आहे. आणि हो, काहीही झालं तरी आमचं नाव कुठेही येता कामा नये. तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका, काम चोख पार पडेल. काहीतरी मेजर गडबड आहे. या बायकांना फसवून परदेशात नेऊन विकायचा प्लॅन तर नाही आहे ना याचा. आणि रूपा सुद्धा या बायकांमधलीच एक असेल तर. नाही, काही करून या बायकांना दुबईला जाण्यापासून थांबवायला हवं. पण कसं?